विधिमंडळ परिसरातून रोहित पवार बोलतात, थेट जाऊया। माझ्या अंदाजाने ठराविक नंबर हे जे फोन टॅपिंगसाठी दिले गेले आहेत त्याच्यामध्ये माझाही नंबर असावा। आता ते सरकारने केलंय का माझ्यावर जी संस्था कारवाई करते त्यांनी केलंय हे मला तरी सांगता येणार नाही, पण आम्ही फोनवर लोकांच्या हिताची कामं सोडलं तर दुसरं काही बोलत नाही, त्यामुळे त्यांना जेवढं ऐकायचं तेवढं ते ऐकू शकतात। आता याच्यामध्ये कसं आपण शोधायचं आपला फोन टॅप होतं का नाही हे कुठेतरी बघावं लागेल, पण आम्हाला जो काही अंदाज येतो, कारण शेवटी अधिकारी हे लोकांसाठी काम करणारे अधिकारी असतात। जेव्हा आपल्यावर अन्याय होतोय, एखाद्या व्यक्तीवर मुद्दामून राजकीय द्वेषातून अन्याय होतोय असं जेव्हा काही अधिकाऱ्यांना कळतं तेव्हा एखादी गोष्ट आपल्यापर्यंत उडत उडत ही येते की फोन टॅप होतोय का नाही, त्याचाच हा भाग असावा। माझ्याकडे काही कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन आहे असं नाही, पण होत असेल तर होऊ द्या एवढंच इथं सांगतो। दादा, जरांगे यांचा बोलवता कधी कोण असं चर्चा सुरू असताना थेट पवार कुटुंबावर आरोप होत आहेत। शरद पवार असतील, राजेश टोपे असतील, हे यामध्ये सहभागी आहेत का असं तर भाजपकडून उपस्थित केलं आहे। गेल्या 50 वर्षामध्ये भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर पवार साहेबांच्या विरोधात बोलल्याशिवाय भाजपचं कधीही राजकीय दृष्टिकोनातून भलं झालेलं नाही, आणि त्याच दृष्टिकोनातून आता एक वेगळ्या प्रकारचं वातावरण करावं म्हणून हे भाजपचे नेते त्या बाबतीत बोलत असावे। पण एकच इथं सांगतो, कोणाचा करेक्ट कार्यक्रम होईल हे मी इथं सांगणार नाही, पण सामान्य लोक लोकशाहीच्या माध्यमातून येणाऱ्या इलेक्शनमध्ये या जातीवादी धर्मवादी सरकारचा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचा करेक्ट कार्यक्रम 100% करतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं। एकदा त्यांचा उमेदवार डिक्लेअर होऊ द्या, त्यानंतर याच्यावर जास्त स्पष्टपणे आपल्याला बोलता येईल। काही लोक अशीही चर्चा करत आहेत की पुढून येणारा उमेदवार जो आपल्या सर्वांना अपेक्षित आहे कदाचित तो बदललाही जाईल। काल आपण पाहिलं असेल तर दौंडमध्ये काल सुप्रिया सुळे होत्या, दौंडमध्ये सुनेत्र पवार होत्या, सुप्रिया सुळे पण बारामतीचा दौरा करताना पाहिलं होत्या। आज स्वतः शरद पवार 6 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत। पवार कुटुंबियांमध्ये लोकसभा निवडणुकीमधून एक वाद निर्माण झाला आहे। भाजपला जे पाहिजे होतं भाजपली केलेलं आहे, अजितदादांचा वापर हा भाजपली केलेला आहे। गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर पवार साहेब असतील आणि पवार कुटुंबीय यांनीच पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये टिकावा यासाठी संघर्ष केला, आणि त्याच्यामुळेच भाजपला अनेक वेळा अडचणीत यावं लागलं, आणि मग आता पवार विरुद्ध पवार केल्यामुळे भाजपला जास्त फायदा होतोय। त्यामुळे लोकसभा बारामती लोकसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तरी जो कुठला निकाल लागेल त्याच्यामध्ये भाजपला जे पाहिजे ते ऑलरेडी झालेलं आहे, पवार विरुद्ध पवार हे झालेलं आहे। पण शेवटी त्यांनी कितीही प्रयत्न चाणक्यशाहीचा केला तरी सामान्य लोक नक्कीच निकाल हा पुरोगामी विचाराच्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने देतील असा विश्वास आम्हाला वाटतो। सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढावी की नाही, तुमचं काय मत आहे याच्यावर मी काय बोलणार? दादा त्या बाबतीतला निर्णय घेतील। त्यांचा एक वेगळा पक्ष आहे, चोरलेला का असेना पण त्यांचा आता वेगळा पक्ष आहे, त्यामुळे ते तिथं जी भूमिका घेतील त्याच्यावरच त्यांचा पक्ष तिथं चालणार आहे। त्यामुळे बारामतीत उमेदवार ते देतील, तोच उमेदवार त्यांच्याकडनं फायनल असेल, आणि मग आमच्याकडनं तुमचं वैयक्तिक मत काय कुटुंबीय म्हणून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं की नाही? नाही, कुटुंबीय म्हणून तुम्ही आम्हाला विचारलं तर पवार विरुद्ध पवार हे होऊ नये। संयुक्त ताकद ही नेहमीच मोठी असते, पण भाजपला जे पाहिजे ते जर अजितदादा करत असतील तो त्यांचा विषय आहे। जेव्हा उमेदवार त्यांच्याकडनं जो कुठला दिला जाईल लढणं तर भागच आहे, आणि आम्ही मनापासून लढणार। सुनेत्र पवारांनी असं म्हटलेलं आहे की ज्या प्रकारे अजितदादांनी बारामतीचा विकास केला त्या प्रकारे अजितदादांचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुम्ही जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या, तरच या ठिकाणी पुन्हा विकास पाहायला मिळेल। ठीक आहे, आता त्या तिथं बोलून गेल्या, दादांनी जो विकास केला, कसा केला, काय केला, त्याच्यामध्ये साहेबांचं योगदान होतं का नव्हतं हे लोकांना माहीत आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्याकडनं जेव्हा उमेदवार फायनल होईल
आणि त्यांचं नाव जेव्हा तिथे येईल त्याच्यावरच नंतरच आम्ही या बाबतीत जास्त बोलू शकतो. प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की काल 6 महिन्यापूर्वी माहीत नसलेले जरांगे पाटील शरद पवारांचे माफ झाले असं त्यांनी एक वक्तव्य केलं. नाही, ते वक्तव्य मी तरी ऐकलेलं नाही.